मित्र, हा एक चमत्कार दाखवतो तुम्हाला। आम्ही मंदिराकडे गेलो तेव्हा लाईट नव्हती, लाईटच नाही, कनेक्शन का निघालेले आहेत, पण तिथे आत्ता लाईट दिसते। आम्ही इकडे बाहेर आलो तर लाईट दिसायला लागली। हा एक मोठा चमत्कार आहे तिचा। याच्या अगोदर पण आम्ही आलो ना तेव्हा पण लाईट होती, पण आता आम्ही गेलो तेव्हा लाईट नव्हती। नमस्कार मित्रांनो, रात्रीचा प्रवासमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आम्ही आलो आहे कुंबळे गावामध्ये। तुम्हाला जी लास्ट वीकला स्टोरी सांगितलेली ती स्टोरी आम्ही एक्सप्लोर करायला आलो आहे आणि रात्रीचा प्रवासमध्ये ही स्टोरी आम्ही तुम्हाला पूर्ण कंप्लीट सांगणार आहोत। जी मंदिराची होती वरजाई देवीची, ती स्टोरी तुम्हाला आम्ही कव्हर करून दाखवणार आहोत। पुढच्या गोष्टी काका सांगतील तुम्हाला आम्ही काय काय कव्हर करणार आहोत आणि आजचा आणि उद्याचा प्रवास आमचा कसा असणार आहे। काका सांगा। तुम्हाला कुंबळ्याचं सांगणार आहे, वरजाई देवीचं तुम्हाला संपूर्ण ते दाखवणार आहे। जे बोललंय ते संपूर्ण दाखवणार आहे। तसंच ज्या बकऱ्या तिथे गायब झाल्यात ते दाखवणार आहेत। समा निघतोय त्या समाच्या इकडे तुम्हाला ते दाखवणार आहे, ते पण दाखवणार आहे। तसंच आम्ही पुढे निघणार आहेत। येताना आम्ही खेडोना म्हणजे कालकाई देवीचं दर्शन करणार आणि मग पुढे आम्ही एक याचं आहे नाथू धरण आहे, तिथे झालेले जे ॲक्सिडेंट आहेत आमच्या डोळ्यासमोर ते आम्ही तुम्हाला दाखवायला तयार आहोत आणि ते पण तुम्हाला दाखवू काय आहे आणि काय नाही। ज्या ॲक्च्युअल लोकेशन्स आहेत त्या तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत आणि त्या एक्सप्लोर करणार आहोत। मित्रांनो, तुम्हाला जी लोकेशन सांगितलेली, जे काकांनी गेल्या व्हिडिओमध्ये लोकेशन सांगितलेली, ज्या बिल्डरची स्टोरी सांगितलेली, ज्या जागेची स्टोरी सांगितलेली, ती स्टोरी आता तुम्हाला काका परत सांगणार आहेत। आम्ही आता त्या ॲक्च्युअल लोकेशनवरती आहोत कुंबळ्यामध्ये। काका सांगा। कुंबळ्यामध्ये आलेलो आहेत, वरजाई देवस्थान तुम्हाला दाखवणारच आहे आम्ही लोक। हा त्याचा गेट, जो पुण्यातला मोठा पैशावाला माणूस त्याने मांडलेला हा एक त्याचा गेट, हा गेट गायब झालेला आहे। पुढचं तुम्हाला आतमध्ये पण रात्री दाखवणार आहे 12च्या नंतर। आता आम्ही आलेलो आहे नुकतंच, मग तुम्हाला हे दाखवलं की बाबा हे इथे ही परिस्थिती आहे आणि ह्या जागेमध्ये आम्ही जो आलेलो आहे ही जागा वरजाईची आणि ह्या जागेमध्ये त्याने जी दादळे केले त्याचा परिचय त्याला दाखवला आहे, ते तुम्हाला आम्ही दाखवणार आहे, ते तुम्ही बघू शकता। मित्रांनो, हा बघा रात्रीचा प्रवास। आम्ही आता निघालोय मंदिराकडे। मंदिराकडे तुम्ही बघू शकता, रोड बघा कसा आहे। रात्रीचे 12 वाजले आहेत आता। आम्ही चाललोय आता मंदिराकडे। ह्या जंगलामध्ये इथे वाघ आहेत, डुकरं आहेत, ससे आहेत, हरणं आहेत, भेकरं आहेत आणि ह्याच जागेत इथं रात्रीचे कोणी यायला मागत नाही। इथं पुढे गेला का तुम्हाला दाखवणार, इथं मान काप्या तो अडवतो पण। कोण काका अडवतो? मान काप्या, खरंच? हो अडवतो। हा टाइम झालेला आहे आणि या टायमामध्ये आम्ही निघालो त्याकडे, आता तिकडे म्हणजे चाललोय देवीकडे चाललोय आम्ही लोक। आता तिथे चूक झाली तर तो चूक दाखवतो लगेच। नमस्कार मित्रांनो, बघू शकता तुम्ही रात्री आम्ही चाललोय मंदिराकडे। पुढे बघा मंदिर आहे देवीचं, वरजाई देवीचं, जे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आम्ही ते मंदिर, त्या मंदिराकडे चाललोय आम्ही। आता रात्रीचे 12 वाजलेले आहेत। बघा तुम्ही बघू शकता इथे कोणच नाही, सगळा अंधार आहे। हे बघा खेकडे, बघा खेकडे फिरतायत। हा थांब 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 ये, थांब थांब नंतर पकडू। चल ये, आपण कुठे आलोय, आपण काय हा ये, एक नाही इकडं नाही ना। या। बघा मित्रांनो कसा रस्ता आहे, बघू शकता तुम्ही। अंधार, त्यावरती पाऊस। इथे लाईट नाही आहे, पण चप्पल इथंच काढा रे, ए चप्पल इकडे काढा। आम्ही आता मंदिराकडे पोहोचलोय।
पहिला इथं वर बघा आहे का बसलाय. हे बघा मंदिरात आलोय आम्ही. हे मंदिर आहे मित्रांनो. हे बघा देवीचं मंदिर. हा देवीचा दगड पाषाण. पाषाण जे तुम्हाला दाखवायचं होतं, जे आम्ही तुम्हाला कमेंट केलेलं ते बघू शकता आता तुम्ही क्लिअर. वरजाई आईचं स्थान आहे. इथं बाजूला संपूर्णतः हा जंगल आहे. इथे तिची कुठलीही वस्तू कोण नेऊ शकत नाही. जो घेऊन जाईल त्याला आणायचं आहे. हिची स्थापना अशी आम्ही केलेली आहे की तिला तुम्हाला सांगितलं की बाबा किती इथं पाळापाचोळा होता, त्यातून तिला बाहेर काढलेलं आहे आम्ही लोकांनी. तिचं स्थान इथं उभा करून ठेवलेलं आहे. आणि ती आज उभी राहते अशी की तुम्ही तिचं चांगलं केलं, तिची पूजा अर्चा केला तर तुम्हाला ते पावणार म्हणजे पावतेच. इथून जी कुठलीही वस्तू नेऊ शकत नाहीत. इथं त्रिफळाचं झाड पण आहे. ते त्रिफळाचं पडत नाही. पडले तर कोण उचलून नेऊ शकत नाही. तसंच इथे जागा आहे, एक साईड जागा सोडलेली आहे. इकडनं येणार आहे तो येऊन इथे वरती इथं बसतो जागा. पण आता इथं कोणी दिसत नाही आलेला तो, पण तो येऊन बसतो इथे हिच्या स्थानामध्ये आहे. ते हिने ज्याने दिलं हे केलं होतं की मी ओळखत नाही देऊ म्हणून, त्याची वाट लावली ते तुम्हाला पुढे दाखवतो काय आहे ते. कोण येऊन बसतो काका? हा कोण इथं एक भुजंग म्हणजे एक साप आहे, नाग आहे. ते केसवाळा आहे, त्याला केस भरपूर आहेत. तो इथून वर येऊन बसतो. अजून काय ख्याती आहे आपल्या देवीची? देवीची खासीमध्ये तिच्या सहसा नादाला कोण लागत नाही. लागला तिच्या नादाला तर ती त्याला सोडत नाही. हे तिची खासियत आहे सर्व. पण आता काही तर सर्व लाईट बीट नसल्यामुळे सर्व आम्ही लोक इथं दाखवलं तुम्हाला. पण हा पाषाण बघून घ्या. हिच्या इथे कोणीही बाहेरचा माणूस म्हणजे ज्याला माहिती आहे तो जर इथं आला, तो वर इथं रस्ता आहे तर रस्त्याची गाडी उभी करून हात जोडल्याशिवाय जाणार नाही. तो हिंदू असो, तो मुसलमान असो, कोणी ख्रिश्चन असो, कुठलेही असू दे, तिला पाया पडल्याशिवाय जाणार नाही. या घरामध्ये कोणाकडे कार्य काय असेल पाहिजे तर हिला इथे ओटी बीट ठेवल्याशिवाय सांगणं करणार की बाबा माझ्या घरामध्ये काय प्रोग्राम चांगला आहे, त्या ऋतू देव तर त्याचा प्रोग्राम चांगला करेल. जो विसरला तर त्याचा प्रोग्राम तिने वाजवला समजायचा. ही तिची खासियत आहे. तसंच ह्या जागेमधला ज्याने जागा हे केले त्याने जे बांधलेलं आहे त्याचा ढकलून दिलेला आहे. तर सर्व तुम्हाला दाखवतो काय 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 त्यांनी केलेलं आहे. पावले तर चांगली पावते, नाही तर मग ते एकदम लयाला नेऊन सोडते. त्यातलं ही देवी आहे, हिला वरजाई बोलतात. हिचा मान सर्व कडव्याचा, ओटी पण भरली जाते आणि कडव्याचा मान दिला जातो. हिचा मान कापी आहे तर तुम्हाला दाखवतो याचा रस्ता कसा आहे. हा रात्रीचा प्रवासामधला तुम्हाला दाखवलेला सत्य घटना आहे. हा घर आहे पडल्याला, पडीक घर आहे. हे इथे स्विमिंग पूल आहे. हा स्विमिंग पूल त्याने हे केलं होतं. हा स्विमिंग पूल, हा घर. आतमध्ये हिरे बाहेरून बाहेरून कसं आहे आणि आतमध्ये हा बघा हा दगड आम्हाला मिळाला आहे. हा बघा कसा आहे. त्याच्यातून टॉर्च वरती पकड. हम्म. हा टॉर्च वर कर ना. लाईट मध्ये ह्याच्यात लाईट आरपार होणार. इथून दाखव. बहुत टॉर्च इथे कर कॅमेऱ्याकडे, खाली दगडाच्या खाली ठेव टॉर्च. हा चल इथं दाखव. नसा दिसतो दगडाच्या आरपार ट्रान्सफर. हा बघा दगड बघा. घेऊया. काय करायचं आहे त्या दगडाला, काय व्हॅल्यू नाही. हा घर वसाड पडून ठेवलं आहे. हा इथे आंब्याचं झाड आहे. ह्या आंब्याच्या झाडावरती पण इथे हा आंब्याचं झाड आहे. हा बघ
इथे अमावस्याला पौर्णिमेला आवाज येतो. ही जागा ठेवली वसाहत म्हणून ठेवलेली आहे. ह्याला कमीत कमीत आज 15 वर्षाच्या वर झालेले आहेत. ही अशीच जागा टाकून ठेवलेली आहे. ह्या इथे मंदिर जो होतं तो संपूर्ण पाडून टाकला ते. इथे गोल हे होतं ना. हा इथे इथे इथं होता. इथे मंदिर राहिलाच नाही शिल्लक. मंदिर दाखवायला राहिला नाही. नाही मंदिर नाही राहिला. मंदिराचा सर्व आईकडे सर्व पडला. मंदिर नाही, सर्व पडून गेलेलं आहे. आता पुढे कुठे चाललोय आपण आता? आता पुढे जाणार आहे आपण मानसिंग शिर्केच्या घरी. तिथे मध्ये जो तुम्हाला सांगितलं होतं की बाबा तो मान कापायचा रस्ता आहे, तो पण तुम्हाला दाखवतो. त्याची जागा वरती आहे तिकडे डोंगरामध्ये. तसंच तुम्हाला तिथे जे त्यांच्या बकरे गायब झाल्या होत्या ते आता तुम्हाला रात्री पण दाखवणार आहे आणि दिवसा पण दाखवणार आहे बकऱ्यांचं. हां, वरजायच्या त्या जागेवरती आम्ही असताना तिथे लाईट नव्हती. आम्ही बॅटरी लावून लाईट चालू केली होती. आणि त्या ह्याच्यावरती प्रमाणे तुम्हाला सांगतो इथे एक व्हाळा आहे. ह्या व्हाळावरचं तुम्हाला सांगतो तिकडं वरती चढण आहे, इकडं वर चढण आहे. ह्या चढणीवरती इथे पाणी लोकांना दिसलं होतं. असं ना तुम्हाला पाणी दिसतं म्हणून इथं फुल भरलेलं पाणी. सकाळी दुसऱ्या गाड्या ज्या आल्या मागून त्या गाड्या निघून गेल्या तेव्हा लोकांना असं वाटलं की बाबा इथे पाणी नाही, पण इथं पाणी लोकांना त्यांना दिसत होता. ही दिशाभूल करण्याची इथं जागा पण आहे. इथे दिशाभूल होते. तुम्हाला काका कधी अनुभव झालेला हा? हा अनुभव मला कमी जातात 8 वर्षापूर्वी झालेला आहे. 8 वर्षापूर्वी तेव्हा आम्ही इथं आलो होतो आणि आम्ही पण अडकलो होतो. आम्ही पण जाऊ शकत होतो इकडनं तिकडे. पण आम्हाला नंतर समजलं की आम्हाला गाड्या जात आहेत, त्यामुळे आम्ही लोकांना म्हणतं गाड्या काढलेल्या आहेत. तर ही इकडची ह्या वरजाईची हकीकत आहे. अजून तुम्हाला आतमध्ये पुढे बरंचसं दाखवायचं आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. चला आमच्याबरोबर. मित्र, हा एक चमत्कार दाखवतो तुम्हाला. आम्ही मंदिराकडे गेलो तेव्हा लाईट नव्हती, लाईटच नाही. कनेक्शन काय निघालेले आहेत, पण तिथे आत्ता लाईट दिसते. आम्ही इकडे बाहेर आलो तर लाईट दिसायला लागली. हा एक मोठा चमत्कार आहे तिचा. ह्याच्या अगोदर पण आम्ही आलो ना तेव्हा पण लाईट होती, पण आता आम्ही गेलो तेव्हा लाईट नव्हती. लाईटचा मंदिराचा प्रकाश पाठी आहे आणि पुढे 2 मोबाईल सारखे टॉर्च दिसतात बघा. कसे दिसतात का तुम्हाला? दिसले. हे इकडे उभं राहा. इकडे ये. इथून बरोबर दिसतो. झूम करून दाखव. इकडे ये माझ्याकडे. माझ्या इथे झूम करून बघा. झूम करून बघा. वाजले किती? मित्रांनो, लाईट बघा चालू झालेली आहे. मगाशी आम्ही मंदिराकडे जेव्हा गेलो तेव्हा ही लाईट बंद होती. आता देवीचा चमत्कार बघा, तुम्ही बघू शकता. ठीक आहे, आम्ही जेव्हा मंदिरात गेलेलो तेव्हा लाईट नव्हती. तिथे कुठेही लाईट नव्हती. तुम्हाला मंदिरामध्ये एंट्री करताना तुम्हाला दिसलं असं. असाच एक चमत्कार कोरोना काळाच्या आधी आमच्या इथे रेग्युलर येणं व्हायचं. वर्षातून कमीत कमी 5-6 वेळा फेऱ्या असायच्या. तेव्हा असाच एक आम्हाला साक्षात्कार घडलेला. तेव्हा आमच्या हातून चूक झालेली. देवीचा दिवा संध्याकाळचा 3 सांजेच्या वेळेला जो आपण घरात दिवा लावतो तसा देवीला दिवा लावतो. तो दिवा लावायचा चुकला होता. आमच्या ध्यानीमनी सुद्धा नव्हतं. पण जेव्हा आम्ही रात्री घरामध्ये फार्म हाऊसवर बसलो बाहेर, तेव्हा तो दिवा दिवटीसारखा झाडावर इकडून तिकडे असा नाचताना आम्ही पाहिलेला आहे. आणि तो दिवा दिसल्यामुळे नंतर आम्हाला साक्षात्कार झाला की आज दिवा लावायला कोण गेलं नाही, दिवा लावायचा राहिला. म्हणून देवी आम्हाला खुणवत होती ड्युटी दाखवूनच, तुम्ही आज माझी सेवा करण्यात चुकलात. हा मोठा चमत्कार होता आमच्यासाठी. धन्यवाद भाऊ. आम्ही तुम्हाला जे बोलवतो ना का मान काप्या म्हणून आहे, तो मान काप्या हा इथे आहे. इथून वरून येतो इकडनं, सरळ खाली उतरतो इकडे आणि ते देवीच्या त्या आडलं तिकडे त्या भागात जातो. इथे ज्यांचं घर आहे मानसिंग शिर्केचा, त्यांच्या मुलाला पण त्यांनी इथे अडवलेलं आहे. गाडी दाबून ठेवली होती. तसंच त्या देवीचा मेन म्हणजे त्यांची स्वतःची देवी जी आहे ते मानसिंग जगदीश माळुसरे, तर त्यांना पण इथे त्यांनी अडवलं होतं.
गाड्याचं बंद करून ठेवलं ते आणि त्यांना असं चालत जायला लावलं होतं. त्याच्या टायमामध्ये कोणी इथं आला तर त्यांच्या गाड्या सर्व इथं थांबवत होतो डायरेक्ट. हा त्याचा इकडचा हा एक दरार आहे. दिसला तो आडवल्याशिवाय राहत नाही तर माणसं सरळ निघून जातात. चला आता पुढे जाऊया. पुढचं तुम्हाला दाखवतो परत. त्याचा टाइम आहे रात्री 12च्या नंतर आमोशाला 100% आमोशाला यायचं आणि बघायचं. ठीक आहे, चालेल. मित्रांनो प्लीज बघा किती हॉरर आहे. हाय मानसिक शिर्क्याचा इथे हा बंगला आहे त्यांचा समोर. आणि हा पूर्ण जंगल आहे. इकडे वरच्या साईडला पूर्ण जंगल आहे, डोंगर आहे. हा यांच्याकडे बकऱ्या आहेत. त्या बकऱ्या पण आम्ही तुम्हाला सकाळी दाखवणार आहेत. ह्या ठिकाणी अमोल रोगे, रुपेश जाधव, मानसिंग शिर्के, त्यांची मिसेस व मी आम्ही इथे गप्पा मारत बसलो होतो. म्हणजे आमच्या गप्पा चालू होत्या रंगायला. त्या गप्प्यामध्ये रात्री आम्हाला 8 वाजले असतील. त्या टायमाला ही झाडी आहे ती. ह्या झाडीच्या वर टोकावरती दिवा पेटला दिसत होता. तो पण दिवा असा एक साईडला उजव्या साईडला जायचा, नंतर डाव्या साईडला. तर ही झाडी इकडे वरपर्यंत आहे, उंच आहे वरती. तर ते ठिकाणी तो दिसायचा. अशा 2-3 फेऱ्या मारल्यानंतर आमच्या लोकांचं लक्ष गेलं. त्यात आम्ही आता ज्यांची नावं घेतलं ती सर्व होते. त्यांनी सर्वांना आम्ही बघितलं काय झालं म्हणून. त्यावेळी मानसिक शिर्क्याला बोललो की बाबा तुम्ही दिवेला दिवा लावलात काय. तेव्हा त्यांनी डोक्यावरती हात मारून घेतला आणि बोलत दिवा लावायचं विसरलो. ठीक आहे बोललो, जाऊन दिवा लावून येऊया. दिवा इथून उठल्यानंतर दिवा लावून आल्यानंतर तो दिवा गायब झाला. तो परत आतापर्यंत काही दिसत नाही आहे ते. तसंच ह्या जागेत तिची संपूर्ण फेरी चालू असते. काही टायमाला इथे त्यांच्याकडे घटना पण घडलेल्या आहेत. त्यांचा सापावरती पाय पडला आहे, त्यांना केव्हा डोस न करणार. एवढी ती ताकद आहे की ती सहसा कोण डोस करून देणार नाही. ही जागा संपूर्ण तशी बदला देवाची पण आहे आणि भूतांची पण आहे. आज ह्या जागेवरती आणि त्या घर बांधलेलं आहे व्यवस्थित. इथं सर्व चाललेलं आहे. कसला त्यांना प्रॉब्लेम नाही, काय नाही. बाकीचे इथं कामात डेव्हलप चालू केलेले आहेत. पण ह्या जागेमध्ये अतिरेकपणा केलेला तिला खपत नाही. बकऱ्यांचं तुम्हाला सांगितलं, तसंच तुम्हाला सांगितलं की तिथं हा फेरा असतो. त्या फेऱ्यामध्ये कोण सापडला तो जगत नाही त्या टायमामध्ये. दुसरी गोष्ट, ह्या इथे कुठलाही माणूस बाहेरचा येऊन त्याने अतिरेकपणा केला आणि किंवा इथं काय देवदिवसी करायचा प्रयत्न केला ती त्याला पण टिकून देत नाही. ही हकीकत तुम्हाला जसं मी पहिला सांगितलं होतं तेच तुम्हाला आता आम्ही लोकांनी लाईव्ह मध्ये चालू केलेलं आहे. वाटल्या रिअल आणि खऱ्या हॉरर प्लस देवाच्या गोष्टी